आत्याबाईनं हय प्रार्थना गुरुदेवचे याच्या पुढचं म्हण उभं राहून म्हण एकच बाई बोल बेटा आणि पाय रे गजानन हे त्या लेकरू आपल्या कंपनीतलं गुरुदेव सेवा मंडळ धन्यवाद बाळा हे बापा उभीच आहे ना बाई हे याले म्हणते संस्काराचा ठेवा मी जे म्हणतो ते तिच्या पाठ आहे नाही तर पहा आता माझा काही परिचय आहे काय मॅडमचा नाही या भारतात बंधुभाव हाय बस 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 झालं ना साडी दे तू म्हणाल एवढ्या साड्या कशा आणतो गुजरात वरून आल्या ना मला काय इलेक्शन आहे का मी इलेक्शन साठी देऊन राहिलो बटन चालू ठेवा बरं ते तिकून बंद करतात चांगली चुंगली बाई आली की मग लावतात ते बटन आहे ना थोडीशी जाळी जुळी आली की आवाज बंद मी 5 नंबर तुमचा कार्यक्रम ऐकायला वर्धेहून आली आज हे तेही भाची तूही भाची मोठी आहे एक 3 नंबर आहे ही 4 नंबर पुरी खानदान आली का हो बेजात झाली यायची पाचही बहिणी आल्या का 4 नंबर अडगाव खुर्द बरं हे नंबर किती पैदा केले ते ठेवाय ना माय 4 5 तरी भाऊ झाला नाही तरी मी तुझ्या बापाने म्हणत जाऊ बस झालं पण कायच आहे माय लेकीले धन्यवाद माय लेकी त्या विचाराच्या निघाल्या माई भाची आहे बाबू धन्यवाद ताई याले काय कारण बा 5 कहू घ्या माई तुम्ही एवढ्या सुंदर बोलून राहिल्या बाकीच्या बाया नाही बोलत या आत्या बाईला बोलायला लावतो बोलून दाखव 1000 रुपये देतो मी बोलता येते का असं इले कोणताही विषय दिला तरी बोलते याचं कारण काय बाई रामदास खडसेची भाषी गुरुदेव सेवा भजन मंडळात आहे आम्ही हा वय ते कनेक्शन गुरुदेव तुम्हारे तुले भजनही येतात ते मन बर मग धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया चोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया चोर धरीला पंढरीचा चोर बाई म्हणजे पुरं म्हटलं तर म्हणजे जरा मले 1 मिनिट आता तू बाईची जात आहे आता हा गजानन आबा आहे याचं वय आहे 61 की 62 आता याचा आवाज आहे धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया चोर धरीला पंढरीचा चोर हा माणूस आहे की झक्काच बे तू लेका त्या भाजीपेक्षाही बाई आवाज तुझ्यापेक्षा बारीक आहे का नाही बारीक आहे का नाही सांग आणि याचा त्वाला आवाज याच्यापेक्षा जाड आहे म्हणजे काय म्हणावं गजाले बरं तुम्ही म्हणाल टोल नाक्यावरचा अशी तसंही काही नाही याले 3 लेकरं आहेत मला 2च आहेत बरं बाळा धन्यवाद मला माया भाच्या भेटल्या उग्या आल्या आणि या बाईचे मामा माझ्यासोबत पेटी वाजवायले 40 वर्षाच्या अगोदर होते आणि गायक आहेत गरीब माणसं आहेत आणि याच तुकडोजी बाबाच्या कृपेनं तिचे मामा फळबाग मध्ये नोकरीवर लावले एका साहेबाच्या पाया लागलो मा पेटी वादक चांगला आहे धोब्याचा आहे धोबी समाजाचा आहे याले लावा म्हटलं त्या साहेबानं लावलं एक कोळ्याचं पोरग डॉक्टर सर्च गडचिरोली मध्ये लागलं म्हणून बाबू तुम्हा माय बापाचे आशीर्वाद आहेत माय भाचीनं आनंद दिला करू नरेंद्र कुसुम यशवंत गोमाचे पा मला पैसे कसे देतात लोक हे 500 रुपये पाठवले नरेंद्र कुसुम यशवंत गोमाचे ग्रामसेवक आहेत
जयपूर जिल्हा भंडारा, फोन पे वर 500 रुपये आले. आणि हे आहेत रामकिशन भोकरे, सरपंच कोर्टा हिंगोली, 100 रुपये पाठवले. म्हणजे मी तुम्हाला जे पैसे देतो हे माझ्याजवळचे आहे का? ह्या साड्या वाटतो माझ्याजवळच्या आहे का? मला लोक पैसे देतात, मी वाटून देतो. आता माझा कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह चालू आहे. सत्यपाल महाराज फेसबुक पेज, माझे ड्रायव्हर आहेत राजेश कांगे, ते करून राहिले. कोणी आलं नसन, काकू तो नवरा नशीन आला, कारण तुम्ही बाया कलाकारा, आज जागतिक महिला दिन. मग मनोज भाऊन सांगितलं, नवऱ्याले घरी झोपून ठेवलं लेकराईजो. आज आमचा दिवस आहे. एक दिन बायकोसाठी, एक दिवस सासूसाठी, एक दिवस मायसाठी. आज खरंच माझ्या माय माऊल्यांनो, तुम्ही जीवनात परिवर्तन आणा. आजपासून बदलच पाळा. सोनं घालायचं नाही. एसटी मध्ये चोरून न्यायचा चान्सच नाही. सोनं घालायचंच नाही. अंधश्रद्धा ठेवायच्याच नाही. कोण्या महाराजचे पाय धुवून पाणी प्यायचंच नाही. कारण हे पाय धुवून पाणी पिणं हे काही योग्य आहे काय? बरं, काही काही गावात तर महाराज लोकांचे अंग धुतात आणि ते अंग धुयाचं पाणी तीर्थ म्हणून पितात. समजा महाराज मुतला, मग काय त्याचं मूत पिता? आपण गाडगे बाबा, अरे जन्मभर पाय नाही लागू दिलं बाई या संतानं. कपडे नवे जरीचे लंगड्या लुल्यामध्ये अंधश्रद्धा काढा. कपडे नवे जरीचे लंगड्या लुल्यामध्ये अरे आपणाच चिंती नाही, आपणाच चिंती नाही. अरे हे एक संत कैसे ते बुधी राजमाने. माय मावल्यांनो, माझ्याकडे 10 रुपयाचं पुस्तक आहे गाडगे बाबाचं. हे पुस्तक वाचा, तुमचे दरवाजे अंधश्रद्धेचे ओपन होतील. व माय थांबा रे, लहान लेकराईने लगविले जायची गडबड करू नका. पाणी आळवा, पाणी जिरवा. आणि बाबू दूर जाजो मुत्याले. अय पोट्या, मा फोटोवर मुच्छिन नाही तर नेम नाही. लोकायले हागणं मुतणं तेही शिकवा लागते. ज्यादा नखरे करेगा तो मास्टर पावर ग्रुप. मी असा करून राहिलो तुम्हालाच हात हलू. यायच्या तब्येता पाहिल्या मा पहिलवान लोकांच्या, पुरा जिम वालेच आहे. हे जात असते जिम वरती अंगावर घ्यायला होतं. याले म्हटलं जरा तांदूळाचं पोत घेणं, तिथं म्हणते जमत नाही आबा मले. पण तबल्यात हात कसा आहे नातवाचा, हे तुकडोजी महाराजाचा परिणाम आहे. गुरुदेव सेवा मंडळाचा. किला गा चुनरी मेरा बाबू, सतसंगाचा परिणाम आहे. त्या ताईनं किती सुंदर म्हटलं. तुम्ही बाया सुंदर म्हणता, आणि गजानन काय कमी सुंदर म्हणते? त्याची बायको फेल आहे ना आवाज आहे. फारच गजब म्हणते तो. बरं, काही म्हणायला लाव. आता हे गाणं मी फिरवतो, धरीला पंढरीचा चोर, या गाण्याले फिरवतो मी. हा, चमकला जिजाऊचा पोर, चमकला जिजाऊचा पोर, चमकला जिजाऊचा पोर, शिवछत्रपती थोर. चमकला जिजाऊचा पोर. आता पुढच्या महिन्यात 14 एप्रिल आहे. आम्ही शिव जयंती, भीम जयंती एवढे चालतो 2-2 महिने. आता मी पूर्ण मे पर्यंत बुक आहो. पुढे बुद्ध जयंती, मागच्या महिन्यात शिव जयंती, या महिन्यात राहिलेली शिव जयंती. ते शिव जयंती कधी असो, सत्यपालचं प्रबोधन शिव जयंतीला ठेवायचं. आता महिनाभर तिकडे चालू आहे. तर गजानन 55
52 वर्षापासून माझा भाऊ माझ्या सोबत आहे, म्हणून आपला आशीर्वाद द्या. हे तिघही भाऊ एकत्रित राहिले पाहिजे. कोण? मनोज दादा प्लस योगेश दादा अधिक गोपाल पाटील, हे तिन्ही बंधू आणि त्यांच्या बाया, त्यांची पत्नी सोनलताई, बाकी मग ते नाव लक्षात नाही. आणि तुम्ही बाया जर बरोबर फेविकॉल लावलं ना, जोर लगा के, जोर लगा के, जोर लगा के. म्हणून माय माऊल्यांनी संयुक्त कुटुंब पद्धत कायम ठेवा, एकत्रित राहा. सुखादुखात कामी येतात रे बाबा. आता गजानन भाऊ मी मोठा भाऊ एकत्रित आहो, म्हणून सुखात आहो. म्हणून माझी तुम्हाला प्रार्थना आहे, माय बाप भाऊ बहिणी, ते बहीण नाही आली काय आज? ममता ताई कुठं आहे? ममता बहीणजी आहेत ना इथं? आल्या नाही वाटत, बरं नाही. तब्येत नाही. जवाई आले का जी? नाही, बिमार आहे ना बहीण, बायकोचं दुःख याले म्हणतात जवाई. आले काय जावाई? या इकडे. जीव लावा पुरीला माझ्या जावई बुवा, जीव लावा पुरीला माझ्या जावई बुवा. संभाळून असं आहे बाबू. संभाळून जाणे का जीव लावा पुरीला माझ्या जावई बुवा. असे मिळून मिसळून राहा. भाऊ भाऊ कधी भांडू नका नोटाईसाठी. काय करता? आणि मंदात कोणी उठायची गडबड करायची नाही. लहान लेकरायले लघवी आली तर प्रेशर ब्रेकचा वापर करा. जर तुमचा गेम बसलाच नाही तर राईट वर लेफ्ट मारा. याच्याही उपर जमलंच नाही तर लेफ्ट वर राईट मारा. आणि त्याच्याही उपर जमलं नाही तर दोन्ही चॅनल कट करा आणि समोरची माती फेका. आणि एवढा गड्डा पडला की ठिबक सिंचन चालू करा. अरे ढगाला लागली कळ पाणी थेंब. संदेश आहे, पाणी अडवा पाणी जिरवा, म्हणा म्हणा. पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा. हा. बेटी बचाव बेटी पढाओ, बेटी पढाओ. पोरीले कमी लेखू नका. ज्यायले 2 पोरी असतील, तुमच्या मायची तुमच्या सासूची शपथ आहे तुम्हाला, 2 पोरीच्या वर होऊ देऊ नका. पण लोक भलतीत लावतात. देवाची देणगी आहे. चाल जिथं तिथं देव घालतात. देव कायली येईन बे तुमच्या दोघांच्या मनात? तो बिचारा कानडा राजा पंढरीचा. अरे माझा देव कधी कोणाच्या कुटुंबात बोलत नाही. आई एवढे मोठे रामचंद्र भगवान की जय. म्हणा जय श्रीराम. जय श्रीराम. राम राम. राम राम. माझा राम 2च लेकरं होते, लव आणि कुश. तुम्हाला 5-7 कसे झाले? देवाची देणगी आहे. लाजही नाही वाटत देवाची देणगी म्हणण्याच्या टाइमला. तुमच्या दोघांच्या मनात देव काय लिहिन रे तुझ्या भेटीले? तुमचं तुम्ही निपटा. तुम्हाला देवानं अक्कल दिली ना, मग त्या अक्कलीचा फायदा घ्या. 2च फायदा करा, पद्धतशीर राहा. आमच्या सारख्याले भाषण द्यायला काय, काही काही आमचे नेता भाषण देतात. 5 फायदा करा. तू ये आम्हाला हेल्प करायला. अरे फालतू बोलत नाही. ते एवढ्या मोठ्या देवाले 2च होते ना, मग आम्हाला 5 कायले फायदा करायला लावतो? मग म्हणते तेच तर आहे ना बाबू. म्हणून माझी प्रार्थना आहे, त्या बाईचं जीवन उद्ध्वस्त करता काय? किती बायका मेल्या ना बाळणपणात. तुमचं काय जाते बे आयत्या भोकाचे नागोबा? तुम्ही तर रेडीच आ. पायरे कुकळ काय झालं रे? अरे सांगा ना.
बाळणपणात माणसाईला कोणता त्रास आहे बे? पप्पी दे पप्पी दे पप्पी दे हातले का पांचट्या. आपल्या पत्नीचा विचार करा सावित्रीबाई सारखा. आपल्या पतीचा विचार करा ज्योतिबा सारखा. हॅलो अरे माय बापू ज्योतिबाले सावित्रीले मुलगा होता काय आई? बोला बोला. ते नाही मालूम तुम्हाला. फक्त गळवा भर जल. दोनच आहे. वा तुम्हाला दोनच पोरी आहेत का? मग तर पक्क्यात आपले मित्र आहात. बाई गेले काय तिकडे? मॅडम एक प्लीज. या, एक दोनच मिनिट. पोरी म्हणजे सत्काराच्या लायकीच्या. या मॅडम या ना. या. काय अरे मालकाच्या पाठीशी राहावं लागते ना. आणि या पब्लिकचं प्रेम आहे. सासूबाईवर प्रेम होतं नगरसेविका केलाय. आता काय लोकांचं प्रेम कमी नाही माहिती. या समोर या इथं. मी धन्यवाद देतो. मनोज पाटलावरही प्रेम आहे. या ना वरच या ना ताई. काय एवढी नाराजी ठेवता? जे आहे ते आता समाजसेवक आहे. ज्याने समाजसेवा करावी त्याने लोकलज्जा सोडावी. तो हा मालक लोकाईचा आहे. दोन पोरीचा बाप पण तू दोन पोरीची माय नाही बाबा. हार दे रे. हा ये हा मनोज भाऊ. या. हो बाई ये ना बाई. अरे मी त्या सासऱ्यासारखा चुलत्यासारखा या. टाका. हा, घ्या घ्या घ्या. टाका, मनोज टाका. दादा मनोज दादा. टाका, टाका. हो बाई तसं नका करू. मी हनुमान म्हणतात. हा मनोज दादा या घ्या हो लवकर. महा टाळ्या. हो, हा. टाका, टाका, टाका. अरे घ्या ना बापा मनोज भाऊ. टाका. टाका, बाई टाका. बाई वर पाय. हा हे तुम्ही या. हे तुम्ही द्या मनोज भाऊले. लग्नानंतर तर सेकंड चान्स भेटला. हे कोणाच्या नशिबात आहे? श्रीराम जानकी बैठे हैं नीर में. ओके बसा मॅडम. बैठे हैं नीर में. दोघही सोबत द्या. बारू फूल बरसाओ मेरा महबूबा. अरे मनोरंजनातून म्हणजे नाही. नवरा बायको असे मिळून मिसळून राम सीते सारखे बाबासाहेब आंबेडकर रमाई सारखे या लेकराला बघ. उभा आहे बिस्किटचं पाकिट बर ते सोकलं इरी. ओ ना तू हे दे. हे घे बाबू ना तू घे. जेवला नाही बेटा घाई गडबडीत आला रे माय संग. मग आलताना तुले 100 दिले ना. तूच आहे ना मंगाचा. नाही. मम्मीले बाळणपणाले त्रास नाही दिला तुया. खुंबे खांबे कोण ते कोण चांगला आहे घे. आपल्या म्हणजे हालत मस्त आहे त्याचे. चांगलं आहे. भारत माता की जय. करा 1 मिनिट हातवर. ज्योतिबा बोलो सावित्री बोलो. ज्योतिबा बोलो सावित्री बोलो. बाबा बोलो तुकड्या बाबा बोलो. हिमराया बोलो रमाई बोलो. हिमराया बोलो रमाई बोलो. जिजाऊ बोलो शहाजी बोलो. जिजाऊ बोलो शहाजी बोलो. अरे गाडगे बाबा बोलो तुकड्या बाबा बोलो. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंका विजय हो. मोहम्मद अब्दुल राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांचा विजय हो. आता कोणी सुटलं काय? आपला कार्यक्रम मुसलमान आहे. कॅमेरामन आता बायावर कॅमेरा फिरवला ना तुम्ही. माणसाईवर काऊन नाही फिरव? तुम्ही लय कलाकार आहे राजे. काय नाव? हा. नाव रवींद्र. आणि युअर सरनेम? पटोकार.
चांगलंय रवींद्र दादा. उद्योग आहे हा तुमचा. स्पीकर वाल्या दादाचा, त्याचं नाव नाही दिसत कायचा. योगेश शेकोकार. शेगोकार की शेकोकार? शेगोकार. आपलीच पार्टी आहे ओबीसी. आलं लक्षात. आपण आडनावूनच ओळखू येतो. सर्वात विचित्र नाव आपले. फारच बेकार नाव ठेवले. वाघ मारे, कधी मच्छर नाही मारलं त्यानं राजा. धोत्रे करून टाकला आपल्याला. लुगळे उगळे बाकी आहे. उगळी आडनाव आहे. असं आहे. यायचं तरी मनोज पाटलाचं पाटील पाटील. काय रे नोट घेऊन आला काय? टिकून आली का 50ची नोट? इलेक्शनले द्या मनोज भाऊले. नोट भी द्या. बच्चू भाऊले लोक नोट भी देत आणि ओढ भी देत. हे सौ जयश्री ताई गजानन टायकर सद्गुरू 50 रुपये दिले गजा. तुझ्या आवाजावर खुश आहे. आणि हे आहेत मेजर संतोष आळे साहेब महादेव कोडी. कारगिल येथून 500 रुपये पाठवले. क्या बात आहे. ज्या बाईचा नवरा दारू पिऊन मेला तिले द्या म्हणतात. यायचं म्हणणं आहे साडी त्या 2 बायाले द्या. 500 रुपये उभ्या राहा. त्या बाईचा हे माझं म्हणणं नाही. हे त्या मिलिटरी मध्ये आहे. कोळ्याचा माणूस आहे. पैसे नाही घेत मी तुमचे. तुमच्या नावाचा उद्धार पहिलेच केला. तुमचं काम आणि या मनोज दादाचं काम सारखं आहे. मी मनोज भाऊंना विनंती करतो. परवा दवाखान्यात ओझोन मध्ये पराग भाऊ या. पराग दादा अरे एक दिवस रक्तासाठी फोन केला. रक्ताची गरज होती. पराग भाऊ या. पराग दादा अरे मनोज भाऊचं काम, बच्चू भाऊचं काम, तुमचं काम. आता आमच्या तबल्यावाल्या एक विशारद आहे. त्याच्या वडिलाला अटॅक आलता. ओझोन मध्ये आहेत. पराग भाऊ न सहकार्याची भावना दाखवली. द्या करा सत्कार्य. हा आणि मनोज दादाच्या मित्रमंडळानं कार्यक्रम ठेवला नाही. असू द्या. हे गवई आहेत ना, म्हणजे प्रेम आहे. हे त्याचंही काम तेच आहे. ते कारंजले गांजले हे लोक या पैशासाठी खून करतात आणि मागावर टाकतात लोक. मला कमीत कमी 20 लाखाचे पुरस्कार भेटले आता लोक. आणि सांगा श्रद्धा कपूर होती ना काकू मा कीर्तनात धूम हसत आहे. मी तिले हसवलं. एवढी चांगली बाई कायले दिसते बापा. मोतीबिंदू झाला लय लोकायले त्या दिवस बघ. आपल्याकडे आता साध्या सुद्या बाया माय तेलही तर ना आलाय. आता तुमच्यात काही गरीबाच्या बाया बसल्या वावरातून आली नाही. सॉरी कामधंदा करून आली. भांडे कोणती बाई घासते तिनं उभं राहावर. 2-4 घरचे भांडे घासते त्या बाईनं उभं राहा. 100% खरंच घासतं भांडे. आता दुसऱ्या बाईनं नाही. जे पहिले उभी राहिली ते दोघी बसा. मला जीव तुटते. तोलाही चेहरा पाहिला की मला वाटते कष्ट करणारा चेहरा आहे. ज्याच्या घरी भांडे घासतात त्या तरी लय बिमार पडतात. पण तुम्ही कमी बिमार पडतात. उभीच राह. नाही तू त्या बाईला कायले उभी करतो. त्या बाईची तब्येत तर ओके आहे. त्या बाईला नको उभं करू. मा जीव तुटते की माझी तब्येत काऊन मा बहिणी सारखे नाही. धन्यवाद. साडी दे रे तिकडे. आणि ते बाई तिथंच उभी राह. येऊ नको. टाइम जाते ना. मला बंद कर लागते. दे रे बेटा. हाताना असं मागासारखं नेऊ नको देऊ. हाताना हात. जोड द्या. जाऊ द्या लवकर. म्हणून तर चांगले नगरसेवक निवडून द्यावा लागतात. टाळ्या. हा मनोज भाऊचा कार्यक्रम आहे ना. मनोज पाटलाचा. त्याची योजना त्याच्यात जोड जाते. गेली की ते जिमच काढते बाहेर. कोण भ्रष्टाचार केला की जिम यायना आणला उरावर. असं आहे ते. धन्यवाद ताई. तुम्हाला भांडे घासता म्हणजे अपमान नाही. देवाची पूजा आहे.
माई माय गुजरात्याच्या घरी भांडे घाचे. तुम्हाला काय वाटते हे मार खायला साळ्या वाट्याचं कारण आहे? मा मायले साडी ना भेटे ना हो काकू, मा मायले साडी ना भेटे. मग आणि साडी घातली तर फाटेल तर मा गावातले लोक म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते. गरीब आलेलं मारतात लोक. आणि गरीबाच्याकडून पोलीसवालेही बोलत नाहीत. राजकारणी लोक तर बोलतच नाही, कारण ज्याच्या घरात राजकारण त्याच पोलीस ऐकतात. आपलं गरीबाचं कोण ऐकते हो? वाईट आहे. पण दिवस बदलतात. माझ्या इमानानं सांगतो सरळ चाला, चांगले चाला. दारू पिऊ नका. तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद करा. आपल्या मायच्या दुधाचा अपमान करू नका. तिचं दूध खराब करू नका. जीवनात दारू बिडी तंबाखू खर्रा आणि पोरीकडे पायाचं असन तर शिवाजी महाराजासारखं पा. तुमच्या अकोल्यातले लफडे किती वाढले. लगन होईल माणसोई. अरे 40-45 झाल्यावर चुपचाप बसणं कुत्र्या. पण माणसाची नियत एवढी खराब झाली बाया हो. अरे बापा, सुंदर बायको असल्यावरही दुसरी बाईवर पैसे देतील. बायकोवर नाही करत प्रेम एवढं, तिची तारीफ करते. मिळालं का जरा रे अरे काय करत. तुझी पत्नी ते पत्नी हे सावित्री आहे आणि तुम्ही ज्योतिबा. मी माणसाईला दोष देत नाही, जागतिक महिला दिन आहे. तुम्ही काय कमी आहात? एका डॉक्टरनं पशुवैद्यकीय आहे आपल्या बाजूच्या जिल्ह्यात, त्यानं बायकोले मारून टाकलं. जास्त पैसा जमा झाला ना बाया हो की जुनी बायको बरी नाही वाटत. फेसबुक अलग पाहिजे बापकत. झलक दिखला जा. अबे मरशील ना. काहीच काही म्हणता काय गजा. आजा आजा तुला सोपतेले का? तुले म्हणायचं आहे तर ते म्हणणं. कांदा मुळा भाजी भाजी आवाजी. ते बाय ते आजी किती मस्त बसून आहे खुर्चीवर. वा ए ग विठा बाई. एखादी शाल आहे का? दे ना मग. बुडीले देतो मी. दुरून मायच दिसते. तिकडे राऊंड आलत काय तुम्हाला? एखाद्या दीदीनं त्या आईचा सत्कार कर बेटा. शाल टाक तिच्या ह्याच्यात. तू ये. तू पाटील पाटील काय आडनाव तुझं? डिक्कर. डिक्कर. आमच्या गावाच्या जवळच आहे व पिंपरी डिक्कर. तिचीच आहे काय? चांगला रंग बोला. वा वा. पाटील साहेबाची मुलगी आहेस काय? भाची आहेस काय? ममता ताईची मुलगी आहे. चांगलं आहे. ममता ताईले किती आहेत लेकर? दोघंच आहे. चांगलं आहे. वा वा. अनंतरावची औलाद म्हणजे तू नाही, तुही माय. टाळ्या. ते त्या आजीचा सत्कार कर. तूच जाय. पाहिजे वायर वगैरे खांद्यावर टाक. आजीचा खांद्यावर टाक. आजीच्या पायाला पाहू ना. थांब ना. बोलू नको ना. तेव्हा पाया लागली ते त्या मामाची लेक भाची आहेस ना तू. वा बेटा 100 देतील. ये बा ये. आई उदोग आई तुझा उदोग उदो गावित्री आई उदो आई. एवढे कीर्तनात लहान लहान लेकरात काय सांगू मी. बायाच्या मांडीवर उभं राहील. तिला कर बरं उभी. तिला कर. ते मोबाईल पाहून राहिली. आतापासून मोबाईल पाहते हो. ओ बाई जय जिजाऊ जय शिवराय. ये माय 100 दे रे तिला. आता आले ना 2-4 जण याचे. ठेवू नको नरकात जायचे. हे गे रे देवा तिले दे. ते धन्यवाद दे रे. लेकीबाईचं खाशील तर नरकात जायचे.
किती लेकरू आहे ते, पण ते कीर्तन ऐकून राहिलं मायच्या मांडीवर. म्हणून माय जिजाबाई पाहिजे तर लेकरू शिवाजी पैदा होते, आणि माय भीमाबाई पाहिजे तर आंबेडकर पैदा होते. तेच नाही तर काही काही बाया गोष्टी करतात लग्नात, का ग म्हणे तुझा मुलगा किती उड्या मारते ते असं करे. त्याची गलती नाही म्हणे, तो पोटात होता तेव्हा सर्कस पाहिली मी 4-5 वेळा, म्हणून पैदा होता बरोबर असाच करतो. दुसरी बाई म्हणे तुझ्या पोरानं तर सर्कसच पाहिली पोटात मायच्या, मा पोट पैदा होत पोटात होत तेव्हा त्यानं तो कोणता पिक्चर शोले पाहिला म्हणे, आणि पैदा होता बरोबर त्यानं म्हणे पहिला डायलॉग मारला, वो माँ कितने आदमी थे. अरे आता आपला आता पिक्चर पाहिला ना पुष्पा, आणि पोट पैदा होता बरोबर मायले म्हणे झुकेंगा नाही साला. आता शिव्या देणंही सिनेमावाले शिकून राहिले. एवढे घाणेरडे बोलतात पोरं, एवढ्या घाण शिव्या देतात. म्हणून मी मायबापाली सांगतो लेकराले हरिपाठात पाठवा, बुद्धविहार असेल तर बुद्धविहारात पाठवा. अरे तुकडोजी महाराजाचा जर प्रार्थना असेल, हा दे हे बाबा रडू नको, ये मग दे, ये त्यालाच पाठव, ये मग ये घे घे रे घे घे, आता रडणं बंद होते त्यात. घे मग घे रडू नये मग. बस किती लहान लेकर आहेत. बरं ते लेकरू रडते तर त्याची माय जाऊन नाही राहिली, तिले वाटते कीर्तन मध्ये मोसम मध्ये फुल लिहिलाय, तिले वाटते हे कीर्तन हा डबल येत नाही उभाऱ्या, मी 5 वर्ष येत नाही कुठं, किती रुपये द्या, कारण आपलं कमर्शियल नाहीच. बायाले मालूम आहे हा उभाऱ्या खाण्याचा डबल येत नाही, म्हणून कुठे उठून जात रडते तर रडू दे, पण पाय दीदी जा घरी रडत शिंत, कारण काय एकटं लेकरू नाही ना, 4-4, 5-5 लेकर आजूबाजू नाही, तो नवरा रिकामा आहे तिकडे, असा हात असा पाय हलवला, आणि इकडे पुरी गेअर मध्ये लटकेलाय माई पोरगी, आणि वरून देवाची कृपा. मी म्हणतो तुझ्या मायले डाबकी रोडवर ठेव, बापाले जवाहर नगरात ठेव, पाहू कोणता देणगी द्यायले देव येते गांधी रोडवर. खंडेलवालच्या बाजूने येईल का काय. म्हणून डोक्यातून काळा 2च ठेवा, पण त्यांच्यावर ग्रामगीतेचा विचार द्या, संताचा विचार द्या. जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, एक मुलाकात जरूरी है सनम. किती वाजले पाय. ओके बाबू, सतसंगाची गरज आहे. आपला वेळही संपला. जेवणाची व्यवस्था, अवघ्याची व्यवस्था आहे का. अरे बा, अवघ्याची जेवायची. मायची यात्रा भरवली रे आज. मनोज पाटलानं मायची यात्रा भरवली बा. जेवणाचा कार्यक्रम आहे. देशमुख मंगल कार्यालय कुठं आहे त्याला आहे, नाही तर देशमुख मंगल कार्यालय असा 5 किलोमीटर. खरंच जीव घालायचे अंतकरणात आहे त्यांचे. एवढे जण गळबळ नका करता. अर्धा तास थोडं मांग पुढे. 1 मिनिट ताई 1 मिनिट. आणि कीर्तन संपल्यावर माझ्याकडे पुस्तकाच्या किमता किती आहेत मालूम आहे. 10 रुपये. गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन. माझे गाणे लिहिले मी, सुंदर लिहिले. 10 रुपयाचं पुस्तक सुंदर आहे. ग्रामगीता 50 रुपये. एक मी लिहिलं सत्यानाश.
कोणाचा सत्यानाश, कोणाचा सत्यानाश मालूम आहे बाबू? वाईट काम करणाराचा, लग्नामध्ये मस्ती करणाराचा सत्यानाश. मी म्हणतो बायकोचं बाहेर पण आपल्या घरी करा आणि लग्नामध्ये नाचून फटाके फोडू नका. कोण आहे मायचा लाल की आपल्या बायकोचं पहिलं बाहेर पण आपल्या घरी केलं? खरं केलं इमानदारीनं? या या अरे आम्हाला असा पाहिजे. झालं बायकोचं बाहेर पण तिच्या मायच्या घरी, शरम नाही वाटत? या आपले मित्र आहेत काय, काय नाव? दांडगे कार्तिक भाऊ, क्या बात है. या मला सत्कार करू द्या. या इथं समोर या या. थोडे, थोड्या. टाळ्या. पहिलं बाहेर पण केलं की दुसरं? दोन्ही पोरीन दोन्हीचे बाळणपण तुम्ही घरी गेले तुमच्या मायनं, आणि खर्च तुम्ही केला सर्व साथऱ्याकडून नाही, नाही तर भलत्या आहे त्या बिळाच्या नागोबा आहे. पहिलं बाहेर पण तिच्या मायच्या घरी, तुम्ही सांगता ना हो बुड्ड्या? ओ शांताबाई बाबू, पहिली डिलिव्हरी तिच्या मायच्या घरी असते असं म्हणतात की नाही? आणि काऊन असते तिच्या मायच्या घरी? 50-50 हजाराचा फटका बसते ना. म्हणून धन्यवाद. बायकोवर प्रेम करा तर असं पाहिजे. थँक्यू. एक पुस्तक दे, मराठा मार्ग दे. हा आभारी. मला असं प्रेम करणारे पाहिजे. तेच मनोज भाऊचं चुकलं ना. ठाल विठाल म्हणून तर हात वर नाही झाला. म्हणून पत्नीचं पहिलं बाळणपण. मला 4 सुना आहे, 4ही सुनाचे बाळणपण माझ्या घरी. याची पत्नी घरीच बाहेर पण तिच्या मायच्या घरी नाही. झालं लग्नाच्या अगोदर प्रेम करता तुम्ही पोरीवर, एवढा मोबाईल देता. आणि हॅलो मला जमत नाही. दिल तेरे एक पल भी मुझसे रहा नहीं जाए, दिल तेरे एक पल भी मुझसे रहा दुबारा खाणीच्या तू काय टॉकीज मध्ये झाला काय? दूर दूर रहना. बाबू घरून फोन करते. हॅलो आता येऊ की झाल्यावर येऊ? 1 लाख त्या उरात तिच्या दुःखामध्ये राह ना तिच्या संग. फक्त प्रेम करायला टॉकीज मध्ये लग्नाच्या अगोदर 2 जण जवळ जवळ, फारच जवळ. अरे बाबा, अरे बायकोवर प्रेम करायचं आहे तर दुःखामध्ये सोबती राहा तिचे. चालली काय आता बाई? आता आमचं इथं बंदच कर्यावर आलं. आमचा टाइम झाला. पण आमचे जे ड्रायव्हर गाय आहेत काहींगे, यायच्या मेवणी आलेल्या आहेत. मेवणी म्हणजे बायकोची बहीण ना. मला ड्रायव्हर आहे धनगराचं पोरग, ते दोघंही आलेले आहेत. म्हणून मी त्यांनाही विनंती करतो, राजूभाऊ काहींगे यांच्या मेहुणी बायको पत्नीची बहीण आहे म्हणून त्याले जावाई सुद्धा आले आहेत. 1 मिनिट आहे रे बेटा उभी. जवळ आहे का मीनाताई? समोर आहे, हे इकडे आहे. ताई मीनाताई एक उभा राहा. 1 मिनिट या ना. तुमचे मालक कुठे आहेत ताई? या ना. आहे, इथं. कोणत्या ड्युटीवर आहे साहेब? हो या समोर आहे. तो काय माईक घ्या. करता? तो माईक. एशियन तो कलर. हो वा वा चांगला आहे. धन्यवाद. पुरे चॅनल आलं बाल्याची माया बाल्याचा बाल्या बाली. वा वा आभारी आहो. काय सरनेम? गवाडे. चांगला आहे. यायच्या सासऱ्याचं नाव लटके आहे. पुरा लटकला. तुम्ही लटके जा काय? मग तर हो तुमच्या या पुरीच्या सासऱ्याच्या घराच्या बाजूचं घर आहे. धन साडी दे रे. जवाई बोले साडी दे. ओके टाळी. पार्टी आभारी आहे. फोटो काढता काय? हे झाकण चांगलं तयार दिसून राहील. दे रे साडी. राजीभाऊ काढून आले ते फोटो. काय आहे? हा राजीभाऊ दीदी द्या. फोटो काढतात ना रे ते टाळ्या. मावशी आहेत ना ते. हा आणि मेवणीचा तर पहिले फोटो काढीन बापा. सासरवाडी माझा देश आहे.
सारे सगळे सोरे माझे बांधव आहे. बायकोवर माझे प्रेम आहे. सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे. सासऱ्याचा जावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करीन. मी सासू सासऱ्याचा मेवण्याचा मान ठेवीन. आणि मेवणीशी प्रेमाने वागेन. यातच माझे सौख्य सौख्य समावले समावले आहे. दीदी हे पुस्तक नातू आले मान दिले हा बस बाबू बस झालं ना बर आभारी आहो आपण पती पत्नी आले ज्यानं बायकोवर असं प्रेम केलं पाहिजे नाही तर चाललं शेजारणीवर प्रेम करून काय फायदा बसा नाही चांगला आहे बसा या वेळ संपत आला म्हणजे काय आहे आपल्याला कार्यक्रम बंद करायचा टाइम आला आपला पण तुम्ही लोकांना असं प्रेम केलं सख्या माया आहात तुम्ही आणि हे सख्खे बाप आहेत ते पण बाप बचेलाय काकू तू जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत काका जरी जात नाही मी डापके रोडवरच माझ्या बहिणीला दिलं होतं माझी बहीण मरण पावली आता मधुकरराव बोदळे म्हणून रिक्षा चालवायचे बाबू मरण पावली आता ते माझ्या घरातल्या 3 देहदान झाले म्हणून तुम्हाला विनंती करतो देहदान रक्तदान माझ्या मनोज दादाचं मनोज पाटलाचं काम आहे रक्तदान कोरोनामध्ये अन्नदान आणि मनोज दादा पाटलांची बायपास सर्जरी झालेली आहे ओपन बायपास सर्जरी झालेली आहे तो माणूस वाचला आणि त्यानं ठरवलं त्याचं माझी पत्नी गेली तेव्हापासून मी समजलो की आपणही मेलो तिच्या सर्व कारण जोडीदार गेल्यावर संपली जिंदगी म्हणून मी आश्रम बांधला आता माझ्यासारखे 50 पाल तयार आहेत संदीप पाल रामपाल पक्ष पंकज पाल बंजाऱ्याचा बुद्धाचा मराठ्याचा कुंड्याचा संदीप पाल मराठ्याचा रामपाल सोनारा असे 50 पाल आणि 4 मुली कीर्तनकार आहेत तुमच्याही मुला मुलींवर कारण संस्काराची गरज आहे अरे अकोल्यामध्ये पोरानं ते मोबाईल पाहून गळफास घेतला मोबाईल पाहू पोरापोरीचे प्रेम प्रकरण वाढले म्हणून माझ्या बहिणीला विनंती करीन महिला दिनानिमित्त बेटा कोण्या पोराच्या प्रेमात पडू नको त्यानं मोटरसायकल देऊ की पातूरच्या जंगलात तिच्या कानात बोर्ड घालते मग नाकातून याच्या तोंडात घालते हे कोणतं प्रेम बेदलिंद प्रेम करा पण कसं ज्योतिबा सावित्री आवाज वाढव ज्योतिबा सावित्री बाय बाबू हे तर हा कार्यक्रम झाला नसता मनोज भाऊ योगेश दादा गोपाल दादा ममता दीदी अनंतराव पाटील नसते आमची नंदामाई नसती हा योग घडून आला नसता